एका बाजूला आपण पाहतोय टीम मास्टर सँडविच ब्लास्टर त्यासमोर फाईट करत असताना टीम आपण पाहतोय एका बाजूला ईश्वती स्पोर्ट्स, एका बाजूला भूषण ह्याचा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय निखिल दादा याचा संघ आणि एक मातब्बर संघ आमने सामने फाईट करताना पाहायला मिळतील. सँडविच संघाचा जर विचार केला तर एक मॅच मात्र नक्की जिंकून आलेत, परंतु आता मात्र पाहावं लागेल या मॅच मध्ये काय घडेल, काय निकाल होईल ते देखील पाहावं लागेल. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय शुभम, मॅन ऑफ द मॅच. शुभम आपण या लगेच, विनंती असेल व्यासपीठावरती आपण यायचं. शुभम चला स्पीडअप करा टीम मास्टर सँडविच ब्लास्टर. चला निखिल दादा विनंती असेल, संध्याकाळी माहिती आहे सँडविच साठी पार्टी असेल तुमची नक्कीच, परंतु आता मात्र स्पीडअप करा. येस नक्कीच आपण जर विचार केला तर अमर पाटीलच्या देखील चेहऱ्यावरती स्माईल आहे, तर की संध्याकाळी मात्र सँडविच आपल्याला पाहायला मिळेल. येस देवे दोन्ही टीमला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी गेम. लेट्स प्ले. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय टप्पाचा बॉल, इथे मात्र ऑफसाईडच्या दिशेने फक्त ढकलण्याचा प्रयत्न केला, एकच धाव. दुसऱ्या धावेचा मानस होतं परंतु धाडस नव्हतं. एका धावेवरती इथे मात्र समाधान मानावं लागतं. एका धावेच्या मदतीने धावला जाऊन पोहोचला. एक धावांचा श्री गणेश झाला ईश्वती स्पोर्ट्स या संघाचा. सुंदर फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं. गुड अँड सेन्सिबल क्रिकेट, शांतता संयमीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल आणि 3 धावा दाफलकावर दिया. 2 बॉल 3 धावा दाफलकावर दिया. यावेळेस आपण पाहतोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका सजवायचा होता. डॉट बॉलची सांगता इथे मात्र झाली. एक धाव आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मिळतील पूर्णपणे 4 धावा आणि 4 धाव्याच्या मदतीने धावफलक पोहोचेल तब्बल 8 या आकड्यावरती. 8 रन्स ऑन स्कोर कार्ड, 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा बॉल आहे, 5 बॉलचा खेळ नक्कीच झाला. 8 धावा धावफलकावरती, 8 ऑन बोर्ड. यावेळेस सुंदर फक्त दिशा दाखवण्याचं काम अंशुलला आपण पाहतोय. पाहावं लागेल पंच काय निर्णय. यस डिक्लेअर झोन मध्ये गेला होता, एकदा बसेल आणि आता मात्र यस विघ्नेश कडे असेल स्ट्राइक. यस बॅटला लागला. यस डिक्लेअर झोन मध्ये एक धाव आहे. यावेळेस आपण पाहतोय मिलिंद बॉलिंग ट्रॅक वरती आला. यावेळेस आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर आत आलेला बॉल, परंतु अलग विथ द ऑफ स्टंप आपल्याला पाहायला मिळतो वाईट बॉल. यावेळेस बॅटची लीडिंग एज, जोरदार प्रहार करायचा होता परंतु खाली बसलेला बॉल पाहायला मिळाला. इथे मात्र आपण पाहतोय एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 1 और 1 11 11 रन्स ऑन स्कोर कार्ड.
यावेळेस बसून खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये प्रहार केला, इथे मात्र अमरला पाहतोय, सुंदर अशी झेल टिपली आहे अमरने, इथे मात्र टिपलाय झेल आणि संकुष्टात आलाय फलंदाज. अंशुलचा खेळ फलंदाज बाद. यावेळेस आपण पाहतो इथे मात्र पाहावं लागेल चुकीची कामगिरी. वाईट बॉल, पंचांचे दोन्ही हात समांतर धावा मिळाले तर अवांतर, आणि अवांतर धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचेल 12 या धावसंख्येवरती. नोमा सँडिंगला चेंडू आदळला, एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतं, इथे मात्र मानस होतं परंतु धाडस नव्हतं, आणि इथे मात्र एकच धाव पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचेल 13 ऑन बोर्ड. दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर दुसऱ्या षटक यावेळेस प्रगती पथावरती आहे. यावेळेस टप्पा पडल्यानंतर स्लोवर बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पूल करायचा होता परंतु इथे मात्र बराच स्लो आपल्याला पाहायला मिळाला बॉल. शांतता संयमीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. दुपारचं सत्र इथे आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली स्पर्धा, दर्जेदार स्पर्धा, दमदार स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी जोरदार प्रहार अलॉंग विथ कार्पेट, फटका सजवला, प्रणय तिथे आला होता. एकच धाव आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच खऱ्या अर्थाने आमच्यापर्यंत माहिती पोहोचवायला कल्पित जातं आमची की तब्बल 20 ते 25 वर्षांचा दांडगा अनुभव त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा मात्र ज्यांनी गाजवली, मिलिंद मामा या नावाने मात्र प्रसिद्ध आहेत, आणि खऱ्या अर्थानं एक चांगली बॉलिंग त्यांची स्टाईल आपल्याला पाहायला मिळते. मोठमोठ्या स्पर्धा असतील, जुने जाणते खेळाडू आहेत आणि बऱ्याच वर्षांचा अनुभव देखील आहे. त्याच प्रकारे आपण त्यांची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अमरला आपण पाहतो, यावेळेस अमरचा बॉल, पहिल्याच बॉलवरती विकेटचा पतन होता. चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र यावेळी अविनाशला आपण पाहतो, थोडीशी चूक त्याच्या माध्यमातून झाली आहे. दोन धावा इथे एकवडण्यात आल्यात. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय चुकीची कामगिरी करतात. या स्थितीत मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद असेल. वाईटचा एक धाव असेल नक्कीच. वाईट +1, वाईटचाच एक रन असेल फक्त. धावफलकातून पोहोचले तब्बल 18 रन्सचा स्कोर कार्ड. तिसरं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती या. भूषणला आपण पाहतोय, टीमचे ओनर आहेत, आणि आपण पाहतो ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळतं तोच भूषण यावेळेस मैदानात आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय अमर, राईट आवर आउट ऑफ विकेट. यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आहे. यावेळेस डान्सिंग फटका खेळायचा होता, पाहावं लागेल. इथे मात्र मैदानात चुकी घडत असताना इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. 1 मोर विकेट डाऊन. विघ्नेश बॅक टू डक आउट, फलंदाज बाद. इथे मात्र धक्का लागलाय संघाला. आता मात्र समीकरण बदलता, पाहावं लागेल पुढच्या बॉलवरती काय घडेल. न्यू बॅटर 4 बॉलचा खेळ झाला. 4 बॉलचा खेळ झाला. 21 धावा धावफलकावरती आहे. पुढचा बॉल यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेने फटका सजवला. दुसऱ्या धावाचा कॉल. इथे मात्र या 2 धावा कंप्लीट. चित्ताच्या वेगाने आणि हरणाईच्या सफळाईने या 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात, आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचला तब्बल 23 धावसंख्येवरती. 23 रन्सचा स्कोर कार्ड. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा बॉल तयार आहे. यावेळेस बराच बॉल यावेळेस बाहेर यावेळेस पाहायला मिळतोय. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका सजवलाय. 1 हँड कॅच यावेळेस प्रणयने टिपलाय जाईल आणि संकुष्टात आलाय फलंदाज. धीरजचा खेळ, फलंदाज बाद. चांगला एफर्ट्स प्रणयच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. काय लाजवाब क्षेत्ररक्षण इथं नक्कीच. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजेशला आपण पाहतोय.
श्रेयस स्पीडअप करायचा आहे. धावफलकाचा जर विचार केला तर येस नक्कीच 2 रनाची पेनल्टी असेल, कारण की शिस्तबद्ध अशी स्पर्धा आहे, तर ते देखील नोंद घ्या. लाईव्ह देखील ही स्पर्धा आहे. थोडंसं शिस्तीचं इथे भान ठेवायचं विनंती असेल प्रत्येक टीम ओनरला आणि टीमला, की जर पहिल्या मॅचवर तुम्हाला पेनल्टी दिली असेल तर दुसऱ्या मॅचपासून हे करा. यास इथे मात्र फलंदाज बाद होईल. आणि आता मात्र जर विचार केला तर इथे मात्र परतावं लागेल राजेशला. आल्या पावली माघारी परतताना फलंदाज इथे मात्र बॅक टू टेक आउट. यावेळेस मात्र जर विचार केला तर अविनाश मैदानाच्या आतमध्ये, यावेळेस मात्र चिकू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं एक गोड स्माईल आहे चेहऱ्यावरती सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. संधी होती, चुकी घडली. एक धाव. आता मात्र ऑन स्ट्राईक यावेळेस यशला आपण पाहतोय चिकू मैदानाच्या आतमध्ये. एक मोठा खेळाडू काय स्टार्स दाखवला इथे मात्र आपण पाहतोय. ग्लान्स खेळलाय, एकच धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 26 ऑन बोर्ड. पुढचा बॉल यावेळेस भूषणला आपण पाहतोय कडक असा प्रहार केलाय. इथे मात्र आपण पाहतोय ही एक धाव एकवडण्यात आली. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 27 ऑन बोर्ड. यावेळेस आपण पाहतो इथे मात्र विकेटचं पतन पाहायला मिळतोय. मोठा धक्का लागलाय. किती महत्वाची विकेट आहे ते या टाळ्या सांगून जातोय समोरच्या टीमचे. आणि इथे मात्र परतावं लागलं यशला. मोठा धक्का लागलाय. इथे मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये चिन्मय. शेवटचा बॉल हवेमध्ये प्रहार. इथे मात्र नोमा स्टँडिंगला चेंडू अदळलाय. आणि आता मात्र पाहावं लागेल इथे मात्र हास्यपाय वातावरण थोडंसं पाहायला मिळतं. यस विकेटचं आपल्याला प्रथम पाहायला रनआउटच्या स्वरूपात हे विकेट प्राप्त झाली आहे. धावफलकाचा जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 28 आणि 29 धावांची आवश्यकता आहे. 29 रन्स टू विन फ्रॉम 24 बॉल्स. 24 बॉल आणि 29 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. काय घडेल, कोण जिंकेल हा सामना पाहावा लागेल. यस नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल कल्पक रायझिंग स्टार्स आणि निर्वा रिसॉर्ट वॉरियर्स या दोन्ही संघांना विनंती आपण देखील त्वरित यायचं नाणेफेकीसाठी. नाणेफेकीचा कौल असेल इथे टॉस बॉक्स मध्ये. आपण त्वरित या दोन्ही टीमचे कॅप्टन एका बाजूला कल्पक रायझिंग स्टार्सचे ओनर आहेत सागर, तर दुसऱ्या बाजूला निर्वा रिसॉर्ट वॉरियर्सचे कॅप्टन आहेत एका बाजूला मयूर लाड आणि सौरभ लाड. येस दोन्ही टीमचे कॅप्टन चला त्वरित आपण या. विनंती असेल टॉस साठी वेळ घेऊ नका, लगेच यायचंय. आणि विनंती असेल या पुढील ज्या लीग मॅचेस आहेत ते 3-3 षटकाची खेळले जाते त्याची नोंद घ्या. 3 ओव्हरच्या मॅच असतील यानंतर याची देखील दक्षता घ्या, कारण की वेळेचं भान ठेवा. आपल्याला देखील वेळेची मर्यादा आहे, ते देखील दक्षता घ्यायचं आहे. मॅचला इथे मात्र सुरुवात ग्रीन सिग्नल होते पंचांच्या माध्यमातून. इथे मात्र पहिलाच बॉल काहीच समजलं नाहीये. जणू काही यावेळेस मी तर अँड्रे लसलची आठवण करून दिली की काय, सुनील नारायणची आठवण करून दिली की काय. ज्या प्रकारे त्याने देखील बॅट टाकली नव्हती त्याच प्रकारे आता देखील तीच कामगिरी. पहिल्याच बॉल वरती मोठा मासा गायला लागत असताना आज मी तर म्हणेन प्रणयचा मात्र हा दिवस नाही आहे, कारण की एक मोठा खेळाडू आहे. आणि आज विचार केला तर ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये एक मोठं नाव आहे. प्रणयच्या नावाने सारखं वादळ आपल्याला पाहायला मिळतो, परंतु आज मात्र तो वादळ शांत आहे. ते शांत करण्याचं काम मात्र अंशुलचं आहे. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते अंशुलच्या माध्यमातून. पहिल्याच बॉलवरती मात्र विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल यावेळेस फक्त दिशा दाखवण्याचं काम. एक धाव एकवडण्यात आली. एका धावेच्या मदतीने धावांचं श्रीगणेश होत असताना टीमचं आपल्याला पाहायला मिळतोय.
2 बॉल आणि 1 धावा फलकावरती. यावेळेस मात्र फक्त दिशा दाखवण्याचं काम आपण पाहतोय. इथे मात्र मिड विकेट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल केला. 1 धाव इथे मात्र 1 झाली. धावांचा जर विचार केला तर 10 फलक पोहोचले. 2 ऑन बोर्ड. वाईट बॉल. पाच धावा फलकावरती. 5 ऑन बोर्ड. आताचा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. नाणेफेकी जिंकले कल्पक रायझिंग स्टारच्या संघाने आणि क्षेत्ररक्षणचा निर्णय घेतला. आमंत्रित केलं, इन्व्हाइट केलंय समोरच्या टीमला फलंदाजीसाठी. 5 धावा 2 रन पॅनल्टीच्या माध्यमातून ऍड केले होते. 3 धावा असे झालेत आणि 2 रन पॅनल्टीचे त्या संघामध्ये ऍड केले, त्यामुळे 5 धावा फलकावरती आहेत. यावेळेस आपण पाहतोय लेग साईडच्या दिशेने फटका सजवला. इथे मात्र 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने दाफलतून पोहोचेल. डबल 6 या आकड्यावरती. शेवटचा बॉल आहे. 1 टू गो. मिलिंद आणि अमर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. दोन्ही शिरगावातील खेळाडू आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात. तिन्ही शिरगावचे खेळाडू. बॉलर देखील शिरगाव मध्ये बिलॉंग करतो. दोन्ही फलंदाज देखील शिरगावचेच आहेत. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस काय गोलंदाजी आहे तेच रार, परंतु यस यावेळेस पंच आम्हाला सांगत असताना यस इट इज वाईट बॉल. अवंतर यावेळेस बॉल आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस बॅटची कडा. हो काय कॅच पकडली. इथे मात्र परतावं लागेल. विकेटचं बटन. दुसरी विकेट यावेळेस संघाला लागत असताना या संघाच्या विटा ढासळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावांचा जर विचार केला तर 7 धावा फलकावरती. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते अंशुलच्या माध्यमातून. काय गोलंदाजी केली. आता येणारे 18 बॉल आणि 22 धाव्यांची गरज आहे. 22 रन्स टू विन फ्रॉम 18 बॉल्स. एक चांगली मॅच. 22 धाव्यांची आवश्यकता आहे. अविनाश आणि अमर ही जोडी मैदानाची आहे. हा देखील खेळाडू शिरगावचा आपल्याला पाहायला मिळतोय. अविनाश यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आहे. सुप्रीतला आपण पाहतोय यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस आपण पाहतोय चुकीची कामगिरी करत असताना नो बॉल नो +1. टोटल 2 धावा इथे ऍड होतील आणि या 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 9 या धावसंख्येवरती. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. यावेळेस परत एकदा नो बॉल. 10 धावा धावफलकावरती आहे. 10 ऑन बोर्ड. स्पीडअप करा बघा विनंती असेल. 10 धावा फलकावरती आहे. 10 ऑन बोर्ड. यावेळेस जिथे होती 1 धाव तिथे कन्व्हर्जन झालं 2 मध्ये आणि पाहावं लागेल इथे मात्र विकेटचं बटन. आता मात्र चुकी मैदानामध्ये घडली. गरज होती का हे मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. पाहावं लागेल इथे मात्र मैदानात चुकी घडत असताना पाहायला मिळते. याच दरम्यान आपण पाहतोय आमचे लाडके मित्र एका बाजूला भाऊचे दाबाचे प्रॉपर रायटर जीवन भोईर यांचं आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आणि त्याच दरम्यान सागर पाटील नक्कीच त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. नो बॉल इथे मात्र ऍड केली जाईल. ऑफिशियल अपडेटर आमच्या समेत आज जॉईंट आहेत. खऱ्या अर्थानं ओमसाई एमटीसीचे प्रॉपर रायटर अक्षय मात्रे आमच्यासोबत इथे मात्र जॉईंट आपल्याला पाहायला मिळतात. त्याच दरम्यान त्यांचे बंधू कुणाल मात्रे ते देखील इथे उपस्थित आहेत. व्हाईट बॉल.
आणि त्याच दरम्यान मोरेश्वर मात्रे कॅमेरामॅन आपण पाहतोय यांचे बंधू, तिन्ही बंधू आज मात्र ऑन फील्ड आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहतो इथे मात्र ही एक धाव, दुसऱ्या धावाचा कुठल्याही प्रकारचा कॉल नाही. धावांचा जर विचार केला तर धावफलकातून पोहोचले 16, 16 ऑन बोर्ड. येणारे 14 बॉल आणि 13 धावांची गरज आहे. हवेमध्ये फटका प्रहार केलाय अंशुलला, आपण तिथे पाहतोय कलेक्ट करायचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र नोमा स्टँडिंगला चेंडू अधळला आणि आता मात्र समीकरण मध्ये बदलाव. येणारे 12 बॉल आणि 12 धावांची गरज. काय मॅच आहे, काय घडेल या मॅच मध्ये पाहावं लागेल. यावेळेस आपण पाहतो इथे मात्र पंच आताची किती धावात, एक डिक्लेअर झोन. येणारे 11 बॉल आणि 11 धावांची गरज. यावेळेस हवेमध्ये फटका प्रहार केला ऑन साइडला, आपण पाहतो एकच धाव मिळेल, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता, इथे मात्र एकच धाव. आता मात्र येणारे 10 बॉल आणि 10 धावांची गरज या मॅच मध्ये पाहायला मिळेल. काय घडेल या मॅच मध्ये पाहावं लागेल. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र एकच धाव. आता समीकरण बदललं आहे. येणारे 9 बॉल आणि 9 धावांची गरज आहे. काय घडेल या मॅच मध्ये, शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच जाईल का, ते देखील प्रश्नचिन्ह निर्माण आहे सर्वांच्या मनामध्ये. हवेमध्ये प्रहार, इथे मात्र संधी होती. क्विक कलेक्शन पाहायला मिळतोय. आता मात्र एक एक बॉल इथे मात्र महत्वाचा आहे. एक एक धावा, सरड्यासारखी रंग बदलणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. जसं आपण पाहतो एक एक धावा किती महत्वाचे त्या मॅच मध्ये, ते मात्र आता सांगून देतात. जसं आपण पाहतो मुंबईमध्ये लाईफ लाईन ही म्हणजे लोकल ट्रेन आहे, त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये सिंगल डबल हे मात्र लाईफ लाईन आहे, तेच प्राधान्य देत आहेत. इथे दोन्ही हे फलंदाज, संधी आहे. वा चिकू, यावेळेस कॅमेरामॅन चिकू वरती फोकस करा. यावेळेस काय चिकूने जेल टिपलाय, सुंदर अशी स्माइल त्याच्या चेहऱ्यावरती आहे. एका हातात इथे मात्र एक टिपलेली जेल पाहायला मिळते. का त्याला म्हटलं जातं चिकू, ते गोड आठवण आपल्याला करून दिली. वा काय कलेक्शन पाहायला मिळालं. उत्कृष्ट अशी जेल, जणू काही कायरल पोलार्डची आठवण करून दिली की काय, त्याचप्रमाणे इथे कॅच पकडली. मी तर म्हणेल कल्पेश सर, जर विचार केला तर ही मॅच मात्र कॅच जिंकून दिली की काय, हे मात्र प्रश्नचिन्ह नक्कीच असेल. ही महत्वाची कॅच होती आणि त्याच क्षणी तो मात्र हिरा चमकून आला. येणारे 7 बॉल आणि आता मात्र 8 धावांची गरज आहे. 6 बॉल आणि 7 धावांची गरज. नक्की चिकूसाठी संधी आली आणि भाऊशा दाबाचे प्रॉपर रायटर जीवन भोईर यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे चिकूसाठी. या कॅचसाठी चांगली जेल इथे मात्र त्यांनी टिपली. येणारे 6 बॉल 7 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती राकेश पाहतोय, काय गोलंदाजी आहे. ओहो काय गोलंदाजी, या मॅच मध्ये मजा येणार आहे. येणारे 5 बॉल आणि आता मात्र 7 धावांची गरज आहे. एक एक बॉल मात्र इथे बदलतोय, एक एक धावा इथे मात्र बदलतात. सरड्यासारखी रंग बदलणारी ही मॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मेहनत करावं लागेल, मेहनतीचं प्रचंड डोंगर उचलावं लागेल. यावेळेस मी तर म्हणेन राकेश सरांनी काय कमाल आहे. यावेळेस पाहावं लागेल कुठल्या संघाला मात्र मंजिल मिळेल, ती येणारी वेळ सांगून जाईल. आता पाहावं लागेल, समीकरण बदललाय. येणारे 4 बॉल आणि 6 धावांची गरज. स्ट्राईक वरती अमर आहे. काय घडेल या मॅच मध्ये पाहावं लागेल.
डावखुरी आता फलंदाज आपण पाहतोय घणाघाती म्हणून मानला जातो, परंतु आता या मॅच मध्ये मात्र एका बाजूने तलवार लढतोय. स्लोवर गतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस प्रहार केला, तिथे क्षेत्ररक्षक आहे, पाहावं लागेल. इथे धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करत असताना फलंदाज इथे बाद झाला आणि आता मात्र समीकरणमध्ये बदलाव. येणारे 3 बॉल आणि 5 धावांची गरज. कुठल्या संघाला मात्र मंजिल मिळेल ती येणारे वेळ सांगून जाईल. कोण बनेल या मॅचचा सिकंदर ते देखील पाहावं लागेल. प्रश्नचिन्ह अजून निर्णय आहे. हृदयाचे ठोके वाढवणारा असा रंगतदार सामना. येणारे 3 बॉल 5 धावांची गरज. काय घडेल, कोण जिंकेल, कुठल्या संघाला हार पत्करावी लागेल. 3 बॉल 5 धावांची गरज. येणारे 3 बॉल आणि 5 धावांची गरज या मॅच मध्ये पाहायला मिळेल. कोण जिंकेल, काय मॅच रंगात आणली. यावेळीच मात्र फटका अचूक आहे. मिळतील या 4 धावा आणि या 4 धावांनी पूर्णपणे ही मॅच मात्र आता बदलून दिली. येणारे 2 बॉल आणि 1 धावांची फक्त आणि फक्त गरज या मॅच मध्ये. काय मॅच आहे, कुठे होती मॅच आणि कुठे नेऊन ठेवली ही मॅच. हा बॉल जर डॉट आला तर शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच जाईल आणि या बॉल वरती जर एक धाव आली तर हा संघ मात्र विजय ठरेल. कुठल्या संघाला मात्र मंजिल मिळेल ते सांगू शकत नाही. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं ना, हर सर झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी समा जाए वो समंदर होता है. इस जीवन के कर्म भूमि में तो युद्ध बहुत है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. कोण बनेल या मॅचचा सिकंदर ती येणारी वेळ सांगून जाईल. येणारे 2 बॉल आणि 1 धावांची गरज या मॅच मध्ये. कुठल्या संघाला मात्र मंजिल मिळेल. रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चल के समंदर भी आएगा. टक्कर न बैठे हैं मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. 2 बॉल 1 धावा, 1 धाव का 2 बॉल. काय घडेल या मॅच मध्ये. यावेळी सामना जिंकलाय सँडविच ब्लास्टर्सचा संघ. जिंकलेल्या टीमचे हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. यावेळीच मात्र कौतुक करावं तितकं कमी. अमरचं काय फलंदाजी केली. शेवटच्या बॉल पर्यंत मात्र संघाला नेऊन ठेवण्याचं काम केलंय. कमाल, लाजवाब. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय अमर. मॅन ऑफ द मॅच. तेच अमर आपण या चला अमर आपण यायचं लगेच मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यास.